RSS. तुम्ही गुगलवर शोधायला गेलात तर तुम्हाला RSS म्हणजे रियल सिंपल सिंडिकेशन अशी माहिती मिळेल. आज इंटरनेटच्या जगात RSS किंवा RSS फीड एक महत्त्वाची गोष्ट आहे. एक अशी फाईल जी तुम्हाला एका ठिकाणी तुमच्या आवडत्या विषयांचे अपडेट्स मिळवून देते. पण आज आपल्याला त्या RSS बद्दल माहिती नकोय. आज आपण एका अशा RSS बद्दल माहिती घेणार आहोत ज्या संघटनेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 100 वर्षात या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर 3 वेळा बंदी आली आहे. दोनदा तर असं वाटलं की आता ही संघटनाच संपली, कारण 2 वेळा बंदी आणणारे लोक साधे सुधे नव्हते. पहिली बंदी आणली होती सरदार पटेल यांनी गांधी हत्येनंतर, आणि दुसरी बंदी आणली होती इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात. पण या दोन्ही वेळी संघ पुन्हा उभा राहिला, पहिल्यापेक्षा जास्त मोठा झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही नागपूरमध्ये फक्त 5 लोकांच्या उपस्थितीत सुरू झालेली संघटना आज 100 वर्ष पूर्ण होताना तिचे फक्त 6 सरसंघचालक झाले. कुठल्याही सरसंघचालकाच्या निवडीच्या वेळी कसलाही वाद झाला नाही. आधीच्या सरसंघचालकाने ज्याला जबाबदारी दिली ती संघटनेने आनंदाने स्वीकारली. संघात एवढी मोठमोठी माणसं सरसंघचालक पदापासून दूर राहिली, सरसंघचालक होऊ शकली नाहीत. पण कधीही कुणाचीही नाराजी ही जगासमोर आली नाही. विजयादशमीच्या संचलनात मोठमोठी माणसं आपली पद, पैसा आणि प्रतिष्ठेला विसरून एका सामान्य स्वयंसेवकासारखी सामील होतात. आपल्या संघटनेची प्रार्थना एखाद्या मंत्रासारखी म्हणतात. संघाच्या विचाराचे असा किंवा नसा, पण संघाची ही शिस्तबद्ध एकजूट कोणालाही भारावून टाकणारी असते, हेवा वाटायला लावणारी असते. इतकी जुनी, शिस्तबद्ध आणि ध्येयानं प्रेरित अशी संघटना बनवणं हे काही सोपं काम नाहीये. आज अगदी लहान मुलांना सुद्धा माहितीये की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं स्वप्न हे देशाला काँग्रेसमुक्त करणं हेच आहे. काँग्रेसमुक्त भारत ही त्यांची घोषणा आहे. पण गमतीची गोष्ट अशी आहे की ज्या संघाच्या जीवावर त्यांना सत्ता मिळालेली आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार या काँग्रेस कार्यकर्त्याने स्थापन केलेला आहे, आणि तो सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये असताना. खरं तर काँग्रेसचं संघटन म्हणून निष्काळजी असण्याचा आणि संघाचं संघटना म्हणून दूरदृष्टी असण्याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. संघाचे इतिहासकार लिहितात की काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात आयोजनाची जबाबदारी हेडगेवार यांच्यावर होती. त्यांनी काँग्रेसच्या असहकार आंदोलनात भाग घेतला होता. त्यांना त्यामध्ये अटक सुद्धा झाली होती. संघाचे प्रचारक विजय कुमार लिहितात की सुरुवातीच्या काळात लोकांनी संघाची चेष्टा केली. लोक म्हणायचे की ज्यांना स्वतःचं नाक पुसता येत नाही अशा पोरासोरांना घेऊन हेडगेवार हिंदू राष्ट्र बनवायला निघालेत. पण हेडगेवार शांतपणे काम करत राहिले. हेडगेवारांची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किंवा ज्याला आपण दूरदृष्टी म्हणू शकतो ती म्हणजे शाखा ही आखाड्यात म्हणजेच व्यायामशाळेत सुरू करणं. एका ब्राह्मण माणसाने संघ सुरू केला होता. खरं तर ब्राह्मण म्हणजे शिकलेले आणि नाजूक अशी बहुजन समाजात प्रतिमा होती, आजही खूप प्रमाणात आहे. पण संघ शाखा सुरू झाल्या त्याच आखाड्यात. त्या देवाची पूजा, या सगळ्या गोष्टींच्या मागे प्रेरणा असणार ती रामदास स्वामी यांच्या मठांची. कारण रामदास स्वामींनी हा प्रयोग आधी केला होता. मठ, रामाची भक्ती आणि शरीर कमावणं हा एक कार्यक्रम. त्यात हनुमानाची उपासना होती. महाराष्ट्राच्या राजकारणावर खरं तर संत रामदासांचा प्रभाव हा समजून घेतला पाहिजे. वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम असा विठ्ठल भक्त संतांचा प्रभाव असलेल्या महाराष्ट्रात संत रामदास एक वेगळाच पंथ निर्माण करतात. रामाची मंदिरं उभी करतात आणि राजवाडे यांच्यासारखे इतिहास संशोधक इतर संतांना जवळपास बाद ठरवून रामदासांनी कसं महत्त्वाचं काम केलं, इतर संतांच्या वैराग्याच्या विचारातनं महाराष्ट्राला बाहेर काढलं असा एक आदर्श लिखाणातनं राज्यापुढे घालून देतात. त्यानंतर सावरकर हे हिंदू महासभेसाठी रामदासांचे अभंग प्रार्थना म्हणून वापरतात. हे चालू असताना रामदासांना गुरु मानणारी एक संघटना चालू होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जी आखाड्यातनं सुरू होते पण डोक्यात पाश्चात्य स्वरूप घेऊन. संत रामदासांचा महाराष्ट्रातल्या संघटनांवरचा प्रभाव बघायचा तर तिसरी संघटना म्हणजे धर्माधिकारींची बैठक. अतिशय संघटित आणि नियोजनबद्ध काम असलेली ही संघटना रामदासांचा आणि शिवाजी महाराजांचा फोटो वापरते. या सगळ्या संघटनांचं दैवत प्रभू श्रीराम. खरं तर संघानं अयोध्येत श्रीरामांचं मंदिर बांधायचा संकल्प केला होता, तो आता पूर्ण झालाय. आता शतक महोत्सवानिमित्त संघानं आपली प्रार्थना विदेशात जाऊन नव्यानं ध्वनिमुद्रित केली आहे. अत्याधुनिक वाद्यवृंद घेऊन
संघाच्या पहिल्या प्रार्थनेत खरं तर मराठी आणि हिंदी भाषा होती। त्यात रामदास स्वामी यांचा राष्ट्रगुरू असा उल्लेख होता। पण संघ जसजसा हिंदी पट्ट्यात पसरू लागला तशी 1940 पासून संघानं संस्कृत प्रार्थना स्वीकारली। रामदास स्वामींचा देशभर परिचय नसल्याचं हिंदी कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिलं। याशिवाय संघ फक्त भगव्या ध्वजाला गुरु मानतो, त्यामुळे संस्कृत प्रार्थनेत रामदास स्वामींचा उल्लेख नाहीये। शाखेमध्ये भगवा ध्वज लावला जातो। संघामध्ये व्यक्तिपूजेला महत्त्व नाहीये। महात्मा गांधीजींसारखे महापुरुष प्रातस्मरणीय मानले जातात। नरहर कुरुंदकर लिहितात की संघाच्या स्वयंसेवकांनी स्वातंत्र्योदय पर्वात म्हणजे इसवी सन 1946-47 मध्ये काँग्रेस नेत्यांचं संरक्षण कसं केलं याचीही माहिती आता नव्याने दिली जाते। किंबहुना गुंडगिरी आणि अत्याचार हे मुस्लिम समाजाला अंगभूत आहेत असा ध्वनी असणारी महात्मा गांधीजींचीच काही वाक्य या नियतकालिकांना नव्याने उपलब्ध होतात। ऑर्गनायझरने तर गांधीजींचंच कार्य आता संघ चालवत असून सध्या गांधींचा आत्मा गोळवलकरांच्या शरीरातून बोलत आहे अशी एका लेखात नोंद केली आहे। खरं तर संघ स्वयंसेवक असलेले दोन्ही पंतप्रधान देशात आणि विदेशात गांधीजींच्या पुढे नतमस्तक होतात। एवढं असूनही संघ हा गांधी विरोधी आहे हे अनेकांचं मत कायम आहे। त्यात विश्व हिंदू परिषदेसारख्या संघाच्या संघटना गांधीजींच्या पुतळ्याला जाहीरपणे गोळी घालण्याचे उद्योग करत असतात। वास्तविक संघाच्या विरोधात जेवढं सरदार पटेल यांचं लिखाण किंवा भाष्य सापडतं त्याच्या 10% सुद्धा गांधीजी संघाबद्दल बोललेले नाहीयेत। संघाबद्दल पहिल्यांदा गांधी हत्येनंतर रोष निर्माण झाला, पण गांधी हत्येत संघाचा हात नाहीये हे न्यायालयात स्पष्ट झालं। सरदार पटेलांची नाराजी त्यावेळी दूर झाली, पण एक वेगळाच तोटा झाला होता हिंदुत्ववादी राजकारणाचा। गांधी हत्येनंतर लगेच घडलेल्या गोष्टींविषयी नरहर कुरुंदकर लिहितात की तिथं गर्दीमध्ये कुणीतरी कुजबुजत होतं। गांधींना मुसलमानांनी गोळी घातली असं म्हणतात। माउंटबॅटन जोराने मागे वळले आणि मोठ्याने म्हणाले, गांधीजींचा खुनी हिंदू आहे आणि तो हिंदू आहे हे सर्वांना माहिती आहे। अजून माउंटबॅटनला खुनी कोण आहे याची जाणीव नव्हती। त्यांच्या शेजारचा अधिकारी म्हणाला, आपण इतक्या खात्रीनं कशाच्या आधारावर सांगता? माउंटबॅटनचं उत्तर हे मार्मिक आणि धूर्त असंच होतं। ते म्हणाले की खुनी हिंदू असला पाहिजे, तो जर मुसलमान असला तर मग आपण संपलेलोच आहोत। कल्पना करा, गांधीजींचा खुनी मुसलमान असता तर काय झालं असतं, पण तो हिंदू होता। गांधीजींच्या खुनाचा धक्का इतका मोठा होता की सगळा भारत हादरला। जातीय दंगली बंद पडल्या। निर्वासित हिंदूंचे लोंढे याही नंतर येत राहिले। भारतीय मुसलमान मात्र एकदम सुरक्षित झाले। हिंदूंवरती फेकण्यासाठी मुसलमानांच्या हातामध्ये कायमचं हत्यार जाऊन बसलं। 1925 मध्ये सुरू झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्याची संघटना असलेल्या जनसंघाचे 1952 मध्ये 3 खासदार निवडून आले आणि संघाच्याच भाजपचा पंतप्रधान व्हायला 1996चं साल उजाडलं। जवळपास 70 वर्ष। पण जर गांधी हत्या झाली नसती तर फाळणीच्या जखमेने हवालदिल झालेल्या भारतामध्ये मुस्लिम तुष्टीकरण हा मुख्य आरोप असलेल्या काँग्रेसच्या समोर भाजप फार पूर्वीच सत्तेत आला असता असं काही राजकीय जाणकार म्हणतात। गांधीजी जिवंत होते तेव्हा हिंदू मुस्लिम दंगल चालू होती, पण गांधींची हत्या झाली आणि देशामध्ये पहिल्यांदा हिंदू विरुद्ध हिंदू अशी दंगल चालू झाली। गांधी हत्येच्या आधी झालेला टिळकांचा मृत्यू ही महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी शोकांतिका ठरली। टिळकांचा अनुयायी नंतर देशाच्या नेतृत्व फळीत पुढे येऊ शकला नाही। अलगद काँग्रेस ही गांधीजींच्या ताब्यात गेली। नची केळकर यांच्यासारखे टिळक अनुयायी ना धड गांधीजींना टोकाचा विरोध करू शकले ना त्यांना गांधीजींच्या बाजूने उभे राहता आलं। खरं तर ही अस्वस्थताच संघाला लाभदायक ठरली। काँग्रेसचं मुस्लिम तुष्टीकरण पथ्यावर पडलं। 1920 ते 23च्या हिंदू मुस्लिम दंगली संघटना घडवायला कामी आल्या। मोपल्यांचं बंड सगळ्या देशाला अस्वस्थ करून गेलं। त्यावर मुस्लिमांना स्वातंत्र्य चळवळीत सोबत ठेवण्यासाठी गांधीजींची त्यांना सांभाळून घेण्याची भूमिका ही वादग्रस्त ठरली। खरं तर टिळक असतानाच लखनौ करार झाला। टिळक आणि जिन्ना यांच्यात झालेला लखनौ करार कट्टर हिंदू मानसिकतेला धक्का देणारा होता। मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ, प्रतिनिधित्व आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा करार होता तो। त्याने हिंदूंची मनं दुखावली। पुढे गांधीजींनी त्यापेक्षा जास्त काही दिलं नाही, पण गांधीजींनी खिलाफत चळवळीला विनाकारण पाठिंबा देऊन रोष ओढवून घेतला। खिलाफत चळवळीला गांधीजींनी दिलेला पाठिंबा खूप अभ्यासकांच्या मते ही सगळ्यात अनावश्यक गोष्ट होती। या सगळ्या काळात हिंदूंना आपली वाटणारी संघटना ही गरजेची होती
आणि संघानं तीच गरज भागवली. संघ हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या काळात सक्रिय राजकारणापासून लांबच होता, पण जयप्रकाश नारायण यांचं इंदिरा गांधींच्या विरोधात आंदोलन सुरू झालं आणि संघ जरा सक्रिय झाला. जेपी नावाने परिचित समाजवादी जयप्रकाश नारायण आणि संघ एकमेकांच्या जवळ आले. एवढे जवळ आले की जेपी म्हणाले, इफ RSS इज फॅसिस्ट, आय एम अ फॅसिस्ट. पुढे आणीबाणी आली आणि संघाच्या लोकांना अटक झाली. मग तर पुढे जनसंघ जनता पक्षाच्या सरकारमध्ये सामीलच झाला. खरं तर हा मोठा धक्काच होता. जनता पक्ष आणि संघाची विचारधारा अगदी टोकाची विरोधी. जनता पक्षाचे लोक कायम संघावर तोंडसूक घेणारे, पण 1980 मध्ये जनसंघ विसर्जित करून भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. संघावरती पहिली बंदी ही गांधी हत्येनंतर आलेली. संघावर 1 महिन्यापूर्वी देशभक्त अशी स्तुतीस्तुमने उधळणारे सरदार पटेल महात्मा गांधींच्या हत्येनंतर मात्र संतप्त झाले. त्यातही संघाच्या लोकांनी गांधींच्या हत्येनंतर मिठाई वाटून जल्लोष केला असा आरोप झाला. पटेलांनी सरळ सरळ विधान केलं, मेरा पूरा विश्वास है कि RSS वाले अपने देश प्रेम को कांग्रेस से मिलकर ही निभा सकते हैं, अलग होकर या विरोध करके नहीं. पुढे आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी संघावर बंदी आणली आणि तिसरी बंदी ही नरसिंहराव यांच्या काळात आणण्यात आली. गंगाधर इंदुलकर लिहितात की 21 जून 1940 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस हे हेडगेवारांना भेटायला गेले होते, पण आजारी असल्याने हेडगेवार हे झोपलेले होते. नेताजी आणि त्यांचं बोलणं काही होऊ शकलं नाही आणि दुसऱ्याच दिवशी हेडगेवार यांचं निधन झालं. पण जर ही भेट झाली असती तर, नेताजी आणि हेडगेवार एकत्र आले असते तर, खरं तर या जरतरच्या गोष्टी झाल्या. पुढे नेताजी परदेशात गेले आणि तिथनं त्यांनी स्वतःची आझाद हिंद फौज उभारून स्वातंत्र्य लढा चालू ठेवला. योगायोगाची गोष्ट म्हणजे संघाची सुरुवातही लष्करी प्रशिक्षणाने झाली होती, पण इंग्रजांनी लष्करी प्रशिक्षणावर बंदी आणल्यानं संघानं तो नाद सोडून दिला. खेळ आणि कवायती सुरू केल्या. संघ चले जाव चळवळीपासून संघटना म्हणून दूरच राहिला. हेडगेवारांनी आधीच नियम घालून दिला होता, स्वयंसेवक वैयक्तिकरित्या आंदोलनात सहभागी होऊ शकतो, संघटना म्हणून नाही. पुढे देशाला मिळालेलं स्वातंत्र्य संघासारख्या हिंदुत्ववादी आणि राष्ट्रप्रेमी संघटनांना अस्वस्थ करणारं होतं, कारण देशाची फाळणी झाली होती. देशाला मातृभूमी मानणारा संघ या गोष्टीनं संतापलाच होता. संघ स्वयंसेवकांनी त्यावेळी झालेल्या हिंदू मुस्लिम दंगलीमध्ये खूप हिंदूंचे प्राण वाचवले, त्यांना मदत केली. पण इंदुलकर लिहितात की संघानं फाळणी टाळण्यासाठी मोठी मोहीम चालवायला हवी होती. सामान्य कार्यकर्त्यांची ती इच्छा होती. संघ विचारांची प्रेरणा असलेल्या स्वयंसेवकांना फाळणी होऊ न देण्यासाठी लढण्याची इच्छा होती. अर्थात संघानं फाळणीनंतर हिंदू निर्वासितांना खूप मोठी मदत केली. फाळणीविषयी लिहिताना संघाचे इतिहासकार इंदुलकर लिहितात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये वर्षानुवर्ष वावरलेले श्री अटल बिहारी वाजपेयी जनसंघाचेही एक पुढारी होते. 1971 मध्ये भारताच्या मदतीनं बांगलादेशाची निर्मिती झाल्यानंतर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, आपले लोक म्हणतात की तुम्ही फक्त अखंड भारताची चर्चाच करीत बसलात, पण बघा इंदिराबाईंनी पाकिस्तान निदान तोडून तरी टाकले. फाळणीनं दुखावलेल्या भारतीय जनमानसाला पाकिस्तान मोडल्याचा आनंद झाला होता हे नाकारता येणार नाही. स्वातंत्र्यानंतर सुद्धा संघ कायम ठेवण्यामागे कदाचित भारत पुन्हा अखंड करण्याचं स्वप्न असेल, पण त्याही पेक्षा अधिक कदाचित दुसरं कारण असावं. ज्या प्रकारची वृत्ती असणाऱ्या लोकांच्या हाती सत्ता आली ते स्वातंत्र्य रोखू शकणार नाहीत. देश पुन्हा दुबळा होईल ही भीती सुद्धा असावी. डॉक्टर हेडगेवार यांची एक आठवण श्रीधर दामलेंच्या पुस्तकात आहे. डॉक्टर हेडगेवार यांचे संघातले एक सहकारी मशिदीसमोर संचलन करू इच्छित होते, पण हेडगेवारांनी मशिदीसमोर गणवेशात संचलन ही गोष्ट अनावश्यक आहे म्हणून त्याला विरोध केला. ते होऊ दिलं नाही. हेडगेवार वैयक्तिक खूप शीघ्रकोपी स्वभावाचे होते, पण संघटना चालवताना त्यांनी आपल्या संतापाला पूर्ण आळा घातला होता. कुठल्याही कुशल संघटकाने शिकण्यासारखी ही गोष्ट आहे. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सांगतात की हेडगेवार भेटले की प्रत्येकाला ते आपल्या जवळचे वाटायचे. हेडगेवार कलकत्त्यात शिकले, डॉक्टर झाले, पण त्यांनी संपूर्ण आयुष्य संघटनेला वाहून टाकलं. संघाची सुरुवात झाली त्याबद्दल लिहिताना इंदुलकरांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. संघ स्थापनेच्या विचाराबाबत डॉक्टरांनी डॉक्टर मुंजे आणि डॉक्टर कुर्तकोटींची चर्चा केली होती. त्यावेळी नागपूरचे राजे लक्ष्मणराव भोसलेही हजर होते. डॉक्टर कुर्तकोटी हे सुधारणावादी पहिले शंकराचार्य. तोपर्यंत गैर हिंदूंना हिंदी करून घेण्यासाठी कुठलाही सनातनी धर्माचार्य तयार होत नव्हता.
इंदूरच्या श्री तुकोजीराजे होळकरांनी मिस मिलर नावाच्या ज्या अमेरिकन मुलीशी लग्न केलं, तिला डॉक्टर कुर्तकोटींनी हिंदू करून तिचं नाव शर्मिष्ठा ठेवल्याची घटना त्या काळी बरीच गाजली होती. खरं तर हा उल्लेख करण्याचं कारण इतकंच आहे की ज्या मंडळींशी संघ स्थापनेच्या संदर्भात विचार विनिमय झाला होता ती जुन्या धार्मिक परंपरेतली नव्हती. डॉक्टर मुंजेंची तर सगळ्याच बाबतीत सुधारणावादी वृत्ती ही चांगलीच प्रसिद्ध होती. त्या काळी त्या संदर्भात त्यांच्यावर बरीच टीकाही व्हायची. डॉक्टर मुंजे यांच्यासारख्या परदेशातनं जाऊन आलेल्या माणसाशी चर्चा करून सुरू झालेला स्वदेशी प्रेमी संघ पोशाखाच्या बाबतीत मात्र आधुनिक होता, पाश्चात्य होता. खाकी चड्डी, पांढरा शर्ट हे आपल्या देशासाठी तसं नवीनच असे. जेव्हा संघ सुरू झाला, हेडगेवारांनी अशी हातात 5 फुटी काठी घेऊन गणवेशात संचलन करणारी मंडळी एकत्र केली, तेव्हा नागपूरमधले भले भले हैराण झाले. हेडगेवार यांच्याविषयी कुतूहल वाढलं, पण त्याचा वापर कसा करून घ्यायचा यावर लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. दंतोपंत ठेंगडी लिहितात की त्या काळात लोकांची हेडगेवार यांच्याकडनं भलतीच अपेक्षा असायची. कुणाला वाटायचं की हेडगेवार यांनी जमवलेली तरुण मंडळी आपल्या मुलीच्या लग्नात बँडसाठी कामी येतील. कुणाला वाटायचं की आपल्या सभेला ही मंडळी आयतीच भेटतील. कुणाला वाटायचं की आपल्या कार्यात मदतीला आयते लोक मिळाले. हा लोकांचा विचार. पण हेडगेवार यांनी ठरवून टाकलं होतं. ते स्वतः काँग्रेसच्या कार्यात सहभागी झाले. संघ सुरू केल्यावर सुद्धा सत्याग्रहात सामील झाले. पण त्यांनी संघातल्या लोकांना काँग्रेसच्या चळवळीत सहभागी व्हायला नकार दिला. संघ म्हणून सहभागी व्हायचं नाही हे स्पष्ट सांगितलं. हेडगेवार काँग्रेसच्या कामामध्ये सहभागी होऊन संघासाठी माणसं जोडू शकत होते, पण काँग्रेसला संघात येऊन हे काम करता येणं शक्य नव्हतं. काँग्रेस एवढी मोठी होती की काँग्रेसला तशी गरजच वाटली नसेल. पण संघाने फार कमी काळात आपलं अस्तित्व दाखवून दिलं. एवढं की इंग्रजांना सरकारी कर्मचाऱ्यांवर संघ शाखेत जायला बंदी आणावी लागली. पुढे काँग्रेसलाही आपल्या कार्यकर्त्यांसाठी हेच पाऊल उचलावं लागलं. एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यानं 1947 ला तक्रार केलेली आहे की 1944 ते 47 या 3 वर्षांच्या काळात उत्तर भारतात संघाला जेवढा निधी मिळाला तेवढा कित्येक वर्षात काँग्रेसला मिळालेला नाहीये. संघाची लोकप्रियता त्या काळात किती होती याचा अंदाज यावरून बांधता येऊ शकतो. खूप लोकांना असं वाटतं की संघ आज जेवढा लोकप्रिय आहे तेवढा कधीच नसेल. पण फाळणीच्या वेळी पंजाब आणि सिंध प्रांतात असलेल्या हिंदू जनतेला सुरक्षित आणण्यात संघाच्या कार्यकर्त्यांचा वाटा हा महत्त्वाचा मानला जातो. एवढा की तिथून सुरक्षित आलेल्या खूप लोकांनी तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना देवासारखे मानून त्यांना पाया पडायला सुरुवात केली होती. त्यामुळे संघाच्या इतिहासात गोळवलकर गुरुजी हे सगळ्यात जास्त प्रसिद्ध आणि आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे विचार हे प्रखर हिंदुत्ववादी असल्यानं असेल, त्यांची काही पुस्तकं प्रसिद्ध असल्यानं असेल, पण गोळवलकर गुरुजींबद्दल सगळ्यात जास्त लिहिलं गेलेलं आहे. त्यानंतर अशी प्रतिमा दुसऱ्या कुठल्याही सरसंघचालकांची झाली नाही किंवा कुठल्या सरसंघचालकाने ती निर्माण व्हावी हा प्रयत्नही केला नाही. संघाची ही सगळ्यात विशेष गोष्ट आहे. भाजपमधले आमदार, खासदार सुद्धा आपल्या प्रतिमा निर्मितीसाठी करोडो रुपये खर्च करतात, पण सरसंघचालक या गोष्टींना महत्त्व देत नाहीत. बाळासाहेब देवरस सोडले तर 100 वर्षांपूर्वी हेडगेवार आणि गोळवलकर यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या तशाच आजही सांगण्याकडे सगळ्या सरसंघचालकांचा कल असतो आणि त्यावर संघातल्या लोकांचा विश्वास असतो. त्यामुळे मोहन भागवत मध्येच प्रत्येक मशिदीखाली मंदिर आहे की नाही हे तपासण्याची गरज नाही अशा टाईपची विधानं करतात. तेव्हा कार्यकर्ते अस्वस्थ होतात. पण कार्यकर्ते हे पक्षात असतात, भाजपात असतात, संघामध्ये स्वयंसेवक असतात. त्यांची नाराजी कधीच उघड होत नाही. ते शिस्त पाळत राहतात. संघाने आता खाकी चड्डी बाजूला ठेवून खाकी पॅन्ट हा गणवेश म्हणून स्वीकारलाय. संघ बदल करताना डगमगत नाही. बाकी संघटना इथंच खूप घोळ घालतात. काश्मीरमध्ये भाजप मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत सत्तेत आली, पण संघ काही बिथरला नाही. वाजपेयी मुशर्रफ यांच्यासोबत शांततेची बोलणी करू लागले. पाकिस्तानसाठी समझोता एक्सप्रेस सुरू झाली, पण संघ शांत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांची भेट घेऊन आले. संघ शांत राहिला. अशा वेळी वादापासून दूर राहण्याची कला संघाला साधता आली. बदल अतिशय सहज आणि शांतपणे स्वीकारणं ही संघाची सगळ्यात महत्त्वाची ओळख. एकेकाळी सरदार पटेल यांनी संघाच्या लोकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यासाठी पुढाकार घेतला, पण काँग्रेसनं तो प्रयत्न हाणून पाडला. आता मात्र काँग्रेसचे कित्येक नेते संघाच्या आश्रयाला जाण्यासाठी गुडघ्याला वाशिंग बांधून तयार आहेत. कित्येक गेलेले सुद्धा आहेत, पण काँग्रेस काही करू शकत नाही.
आणीबाणीच्या काळामध्ये संघाचे मोठे पदाधिकारी शंकरराव चव्हाणांची भेट घेऊन बंदी हटवण्यासाठी प्रयत्न करत होते, पण शंकरराव त्यांना काही भेटले नाहीत. आज त्यांचे सुपुत्र अशोक चव्हाण संघ स्वयंसेवकांपेक्षा जास्त तळमळीनं भाजपची बाजू मांडताना दिसतात. खरं तर बंदीनंतर संघाने हिंदू शब्द न घेता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, भारतीय जनसंघ असा भारत शब्दाचा वापर करून संघटना सुरू केल्या. भारतीय जनसंघ आता भारतीय जनता पक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्त्रिया नसतात, शाखेत मुली नसतात. नंतर एक राष्ट्र सेविका समिती ही महिलांची संघटना सुरू झाली. संघाच्या आणखी एका गोष्टीकडे लोक फार लक्ष देत नाहीत. संघानं नेहमी राष्ट्र ही गोष्ट मोठ्या प्रमाणात समोर ठेवली, व्यक्ती नाही. संघाला हेडगेवार किंवा गोळवलकर यांचं नाव देऊन पक्ष काढता आला असता, पण संघाने पक्षाचं नाव ठेवलं भारतीय जनता पक्ष. दुर्दैव असं की त्याच काळात समोर असलेला मोठा पक्ष होता इंदिरा काँग्रेस, एका व्यक्तीच्या नावाने असलेला पक्ष. बाकी जनता दलात तर बुमई गट, अजित गट असे अनेक व्यक्तींच्या नावावर गट होते. पुढे रिपब्लिक पार्टीचंही तेच झालं आणि आता शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सुद्धा भाजपने तेच करून टाकलंय. शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी तर काका गट, पुतण्या गट, पण भाजप भारतीय जनता पक्षच राहिलीय. हे संघानं आजवर व्यक्तिपूजेला नाकारलं, त्याचं यश आहे. संघ विरोधकांना सुद्धा हे मान्य करावं लागेल की नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीच्या आधी व्यक्तिपूजा ही कटाक्षानं टाळली गेली. पण नरेंद्र मोदी हे पहिले संघ स्वयंसेवक आहेत ज्यांनी प्रसिद्धीच्या बाबतीमध्ये आजवरच्या सगळ्याच पंतप्रधानांचं रेकॉर्ड मोडलेलं आहे. संघाने सुरुवातीला दुर्लक्ष केलं असलं तरी नंतर प्रसिद्धीच्या बाबतीत गांभीर्यानं काम सुरू केलं. सगळ्यात आधी हिंदुस्तान समाचार ही वृत्तसंस्था सुरू केली. सत्ता नसल्यानं ती फार माणसं धरू शकत नव्हती, पण नंतर तरुण भारत वृत्तपत्रानं मात्र संघाला चांगली सुरुवात मिळाली. ऑर्गनायझर, पांचजन्य, विवेक अशी फळी उभी राहिली. पण आज सत्ता असताना सुद्धा या नियतकालिकांना जनसामान्यात मोठं स्थान मिळालेलं नाहीये. लोकप्रियता मिळत असलेली दिसत नाही. याची कारणं काय आहेत यावर मतभेद आहेत. खरं तर मोहन भागवत यांचं भाषण दूरदर्शनवर लाईव्ह दाखवलं गेलं तेव्हा अनेकांना धक्काच बसला. पण संघ सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये रुळला. पूर्वी असं नव्हतं. हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या काळात काय परिस्थिती होती ते गंगाधर इंदुलकर आपल्या पुस्तकात सांगतात. आधुनिक काळातील प्रचारतंत्र आत्मश्लाघेचेच नवे रूप आहेत. आत्मश्लाघेने गर्व निर्माण होतो आणि गर्वाचं घर नेहमी खाली असतं अशी आपली जुनी कल्पना आहे. डॉक्टरांनी वृत्तपत्र प्रचारापासून संघाला कटाक्षाने दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांना संघाचा प्रचार अपेक्षित असे, पण वैयक्तिक प्रचार मात्र त्यांना अगदी नकोसा होता. संघ परिसरात पूर्वी एक गीत म्हटलं जात असे, वृत्तपत्र में नाम छपेगा पहुनूंगा स्वागत समूहार, छोड़ चलो यह क्षुद्र भावना हिंदू राष्ट्र के तारणहार. डॉक्टर सुरुवातीच्या काळात आपला फोटोही काढू देत नसत. त्यांच्या नंतरचे संघचालक श्री गोळवलकर यांचाही सभा संमेलनांमधून फोटो काढण्यास तीव्र असा विरोध होता. स्वातंत्र्यानंतर दिल्लीमध्ये रामलीला मैदानावरच्या एका सभेमध्ये फोटोग्राफर फोटो काढण्याच्या प्रयत्नात असताना गुरुजींनी उपरण्याने आपलं तोंड झाकून घेतल्याची ही एक घटना घडल्याची आठवते. फोटो काढल्याने आयुष्य कमी होते असे ते म्हणत पुढे मात्र सर्वच बदललं. पांचजन्य मधल्या लेखानुसार गोळवलकर गुरुजींना कोणी गोळवलकर गुरुजी की जय अशी घोषणा देणं सुद्धा आवडायचं नाही. गळ्यात हार घालायला सुद्धा त्यांचा विरोध असायचा. घोषणा देणाऱ्या लोकांना ते आपल्या नावाच्या घोषणा न देता भारत माता की जय किंवा गोमाता की जय अशी घोषणा द्यायला सांगायचे. व्यक्तिपूजा न आवडणाऱ्या गोळवलकर गुरुजींचा एक मंत्र होता, मैं नहीं तू ही, मी नाही तू, तूच सगळं आहेस. आज फक्त मी चालू असलेल्या काळामध्ये हे वाक्य फार महत्वाचं वाटतं. गोळवलकर प्रभावी वक्ते होते. त्यांच्यावर विवेकानंदांचा प्रभाव होता. हेडगेवार शारीरिक शिक्षण या गोष्टीवर भर देणारे होते. गोळवलकर आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. संघ स्वयंसेवकांना ते कायमच ऋषितुल्य वाटायचे. संघाच्या सरसंघचालकांपैकी सगळ्यात जास्त लिखाण हे गोळवलकर यांच्या बाबतीतच उपलब्ध आहे. त्यांची स्वतःची पुस्तकं देखील आहेत, पण त्यातले विचार आता वादग्रस्त म्हणून विरोधक जास्त पसरवत असतात. संघ त्यापासून दूर राहतो. गोळवलकर गुरुजींच्या नंतर सरसंघचालक झालेले बाळासाहेब देवरस तर मंचावर आपला फोटोही लावू द्यायला विरोध करायचे. हेडगेवार आणि गोळवलकर या दोघांचेच फोटो लावायची पद्धत होती. देवरस यांच्या काळामध्ये संघ रचनात्मक कामाच्या दिशेने जास्त वळला. देवरस यांचं हिंदुत्व हे बऱ्यापैकी सर्वसमावेशक मानलं गेलं. देवरस यांच्या आधीच्या दोनही संघचालकांचे अंत्यसंस्कार हे रेशीमबागेत झाले, नागपूरला.
देवरस यांनी मात्र आपल्या सहकार्याला सांगितलं की हमें रेशीम बाको सरसंघ चालकों का शमशान नहीं बनाना है। त्यांचा अंत्यसंस्कार नागपूरमध्येच पण दुसऱ्या घाटावर झाले। त्यानंतरचे सरसंघ चालक राजेंद्र सिंह जे रज्जू भैया म्हणून ओळखले जातात, रज्जू भैया हे पहिले अमराठी सरसंघ चालक। त्यांनी स्वतःभोवती परमपूज्य ही पदवी लावू दिली नाही। तेव्हापासून सरसंघ चालक यांना परमपूज्य म्हणायचं बंद करण्यात आलं। परदेशात जाणारे ते पहिले सरसंघ चालक। त्यांनी परदेशातल्या संघ शाखांची पाहणी केली, पण पुण्यात झालेल्या अपघातानंतर त्यांची प्रकृती साथ देत नव्हती। त्यांनी आपल्या जागी के सुदर्शन यांची सरसंघ चालक म्हणून नियुक्ती केली। रज्जू भैया आणि सुदर्शन हे दोन सरसंघ चालक अमराठी होते। त्यानंतर पुन्हा मोहन भागवत हे मराठी सरसंघ चालक आले। सुदर्शन यांचं राहणीमान अतिशय साधं आणि शिस्तबद्ध होतं। सुदर्शन एकदा कर्नाटकमध्ये आपल्या भावाकडे गेले असताना 5 तास गायब झाले होते। त्यांचा शोध हा चालू होता। ती देशामध्ये खळबळ उडवणारी घटना ठरली होती। अर्थात ते शेवटी सुखरूप सापडले। सुदर्शन सरसंघ चालक असताना संघ आणि भाजप यांची पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात जाहीर अशी भांडणं झाली। सुदर्शन यांनी वारंवार वाजपेयी यांच्यावर टीका केली। सुदर्शन यांनी शेखर गुप्ता यांना दिलेल्या मुलाखतीत आपल्याला आवडलेले भारतीय नेते सांगताना इंदिरा गांधींचं नाव घेतलं, पी.व्ही. नरसिंह राव यांचं नाव घेतलं, पण वाजपेयींचं नाव न घेण्याचं कारण सांगताना ते म्हणाले की वाजपेयींनी विशेष काही केलं नाहीये। वाजपेयी सरकारी कारभारात आपल्या जावयाला हस्तक्षेप करू देतात, यावर सुद्धा त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली। इतकंच नाही तर वाजपेयी निवृत्त व्हावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। या मुलाखतीनंतर वाजपेयींनी शेखर गुप्ता यांना फोन करून नाराजी व्यक्त केली। शेखर गुप्ता म्हणाले, मी त्यांना कसं अडवू शकणार होतो, ते सरसंघ चालक आहेत। यावर वाजपेयी म्हणाले, हाँ हाँ आप क्यों रोकेंगे, आप कहेंगे बोलिए बोलिए, बोलते रहिए कि अटल जी बूढ़े हो गए हैं, रिटायर हो जाना चाहिए। खरं तर संघ आणि भाजप यांचं नातं त्या काळात किती ताणलं गेलं होतं हे यावरूनच लक्षात येतं। याआधी गोळवलकर गुरुजी हे सरसंघ चालक असताना काही काळ बाळासाहेब देवरस हे सक्रिय नव्हते। ते संघात पुन्हा आले ते थेटपणे सरसंघ चालक म्हणूनच। गोळवलकर आणि त्यांचं पटत नव्हतं असा माध्यमांनी अर्थ काढला, पण तशी कुठलीच तक्रार त्यांनी कधी केली नव्हती। वाजपेयींनी संघाच्या नाना देशमुख यांच्या सहकार्यानं जनसंघात चांगली अशी सुरुवात केली। अडवाणी वाजपेयी जोडीच्या आधी सुद्धा ही वाजपेयी नानांची जोडी होती, पण अचानक दोघांचे संबंध पूर्वीसारखे राहिले नाही आणि एका क्षणी नानाजी देशमुख यांनी निवृत्ती घेत सामाजिक कार्यामध्ये उडी घेतली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असे कितीतरी नेते आहेत ज्यांची योग्यता असून सुद्धा त्यांना मोठं पद मिळू शकलं नाही, पण संघाच्या संस्कारांचं हे यश आहे की संघाच्या विरोधात फार मोठं बंड झालं नाही। गोव्यासारखी काही छोटी उदाहरणं आहेत, पण संघ ही एकमेव अशी संघटना आहे जिच्या विरोधात बंड करणारा हा सहसा यशस्वी होऊ शकला नाही। अटल बिहारी वाजपेयी हे एकमेव आहेत ज्यांनी वेळेप्रसंगी संघाला खडे बोल सुनावले, संघाला आपल्या राज्यकारभारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला। संघाच्या मनात नसताना ब्रिजेश मिश्रा यांना मुख्य सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नेमलं। अर्थात सगळ्याच गोष्टी त्यांना मनासारख्या करता आल्या नाहीत। जसवंत सिंह यांना संघाच्या आदेशावरनं मंत्रिमंडळात न काढण्याची वेळ आली। गोविंदाचार्य नावाचे संघाचे ज्येष्ठ नेते वाजपेयींना भाजपचा मुखवटा म्हणाले होते, पण ही गोष्ट वाजपेयींना मुळीच आवडली नाही। त्यांचा राग बघून गोविंदाचार्य खुलासा करताना असं म्हणाले की मी वाजपेयींना भाजपचा सगळ्यात लोकप्रिय चेहरा म्हणालो होतो, मीडियानंच चुकीची बातमी दिली। आता हा खुलासा करायला गोविंदाचार्य यांनी वाजपेयींना 17 पानांचं पत्र लिहिलं होतं। ही गोष्ट गोविंदाचार्य यांनी स्वतः हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे। मोदींना ज्याप्रमाणे चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांचा पाठिंबा आहे तसाच वाजपेयींना सुद्धा होता। संघाच्या मर्जी विरुद्ध गोष्टी करायला नितीश कुमार आणि चंद्राबाबू ही नावं वाजपेयींना नेहमीच कामी आली। सोबत आणखी एक महत्त्वाचं नाव होतं जॉर्ज फर्नांडिस। वाजपेयी यांच्यासाठी जॉर्ज फर्नांडिस हे महत्त्वाचे नेते होते। नरेंद्र मोदी हे कट्टर संघ स्वयंसेवक। ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोठी दंगल झाली, 1000 लोकांचे प्राण गेले। पंतप्रधान असलेले वाजपेयी हे त्यावेळी गुजरातला आले। शेजारी बसलेल्या मोदींना राजधर्माची आठवण करून दिली, पण मोदी मात्र तिथल्या तिथे आपल्या पंतप्रधानांना म्हणाले वही तो कर रहा हूं। मीडियामध्ये आणि पक्षातही खूप लोकांना असं वाटलं की मोदींचा राजीनामा घेतला जाणार, तशी तयारी सुद्धा झाली, पण ऐनवेळी वाजपेयींना तो विषय सोडून द्यावा लागला। हे केवळ संघामुळे शक्य झालं।
वाजपेयी संघाला फार काळ अंतरावर ठेवू शकले नाही. अर्थात वाजपेयींच्या काळामध्ये भाजप अध्यक्ष मात्र तुलनेने नौखे किंवा मास लीडर नसलेले चेहरे आणले गेले. बंगारू लक्ष्मण, व्यंकय्या नायडू यांच्यासारखे नेते. मोदींच्या काळात अमित शहा यांच्यानंतर थेटपणे JP नड्डा यांना पुढे आणलं गेलं. फरक फक्त एवढाच आहे की अडवाणी वाजपेयींच्या काळात नितीन गडकरी, कुशाभाऊ ठाकरे अशी संघातली माणसं सुद्धा अध्यक्षपदी आणली गेली आणि आता JP नड्डा या मोदी शहा यांच्या खास माणसानंतर संघाचा माणूस येण्याची दाट शक्यता दिसते. म्हणून अध्यक्षपदाचा घोळ अजूनही चालू असलेला दिसतो. संघ आणि सावरकरांची हिंदू महासभा एकच आहे असा विश्वास लोकांना खूप वर्ष वाटत होता. वरवर काही मतभेद दिसत नव्हते, पण डॉक्टर हेडगेवार यांच्या निधनानंतर हळूहळू या दोन्ही संघटना वेगळ्या आहेत हे स्पष्ट झालं. संघाच्या सुरुवातीपासून मनापासून मदत करणारे सावरकरांचे बंधू बाबाराव सावरकर आपली वेगळी संघटना संघात विलीन करून शांत राहिले. खरं तर संघाच्या विचारांवर त्यांचा प्रभाव आहे. त्यांनी संघासाठी देशभरात दौरे केले. त्यांच्या लिखाणातल्या खूप गोष्टी संघाची विचारधारा घडवत गेल्या. तरी सुद्धा सावरकर आणि संघ वेगळे राहिले. याची कारणं कधी स्पष्ट झाली नाहीत. हिंदू महासभा तेवढी मात्र मोठी होऊ शकली नाही. संघ टिकला, वाढला. सावरकर फक्त संघाच्या तोंडी राहिले. पण दोन्ही संघ स्वयंसेवक असलेल्या पंतप्रधानांनी सावरकरांना भारतरत्न मात्र दिलेला नाही. अजून तरी आजही प्रत्येक सावरकर प्रेमीला वाईट वाटतं. प्रश्न पडतो, अशी काय अडचण आहे की सत्ता असूनही सावरकरांना भारतरत्न देता येत नाही? राष्ट्रसेवा दल कुठे आहे हा जनतेला प्रश्न पडतो. पण तो काँग्रेसला काही पडत नाही. काँग्रेसला संघटन हे आयतं मिळालं होतं स्वातंत्र्य लढ्यामुळं. पण त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना कुठलाही कार्यक्रम काँग्रेस देऊ शकली नाही. आजही वोट चोरी हा एकट्या राहुल गांधींचाच मुद्दा वाटतो. कार्यकर्ते त्या प्रमाणात संघर्ष करताना दिसत नाहीत. समाजवादी किंवा कम्युनिस्ट निष्प्रभ होताना दिसतात. पण संघाप्रमाणे इतर छोट्या हिंदुत्ववादी संघटना या जोमात आहेत. भिडेंची प्रतिष्ठान असो किंवा योगी आदित्यनाथ यांची हिंदू युवा वाहिनी, त्यांना कार्यकर्त्यांची कमी नाहीये. ओवेसी धर्माच्या नावाने वर्चस्व टिकवून आहेत. पण धर्माचा आधार नसलेले पक्ष जनाधार मात्र गमावताना दिसतायत. संघाच्या बाबतीत माध्यमांची सगळ्यात मोठी चूक म्हणजे राजकीय यशाकडे दुर्लक्ष. जनसंघ, भाजप किंवा अडवाणी वाजपेयी, मोदी शहा अशी राजकीय यशाची गोष्ट सांगितली जाते. ओवेसी, कांशीराम किंवा अकाली दल अशा गटाच्या किंवा नेत्यांच्या राजकीय समीकरणांवरती बोललं जातं. पण सोबत शांतपणे संघाने एक मोठं समीकरण जुळवून आणलंय याची चर्चा होत नाही. संघ पहिल्यापासून सांगतो की त्याचा राजकारणाशी संबंध नाहीये. पण आज राजकारणावर किंवा भारतीय जनता पक्षाच्या राजकारणावर सगळ्यात मोठा प्रभाव हा संघाचा आहे. मोदी, शहा, गडकरी, फडणवीस हे सगळे संघाचे नेते आहेत. संघाने घडवलेले नेते आहेत. संघ श्रेय घेत नसेल पण ते श्रेय संघाला द्यावं लागेल. संघाने निवडणुकीत दुर्लक्ष केलं की भाजपचे काय हाल होतात हे भाजप जाणू नये. संघाची गरज नाहीये असं सूचित करण्यापर्यंत मजल गेलेली भाजप एका वर्षात जमिनीवर आणून ठेवण्याची ताकद संघामध्ये आहे. संघाचं मुखपत्र देतं त्या आकडेवारीनुसार आज देशभरात संघाच्या तब्बल 83,000 शाखा सुरू आहेत. सुमारे 1 कोटी स्वयंसेवक देशभरात आहेत. त्यापैकी 6 लाख स्वयंसेवक हे रोज शाखेत जातात. आणि संघाच्या आवाहनानुसार आज घडीला 2,453 स्वयंसेवक 2 वर्षांसाठी घरदार सोडून पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून देशभरात काम करतायत. इतर कुठल्याही संघटनेला हे बळ मिळवता आलेलं नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्णवेळ प्रचारक कुठल्याच संघटनेला एवढी वर्ष टिकून ठेवता आलेले नाहीयेत. केवळ आणि केवळ हिंदू धर्मासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक काम करतात. 100 वर्ष केवळ हिंदू राष्ट्र आणि हिंदू धर्म उन्नती या गोष्टीसाठी राबतात. तरी सुद्धा निवडणुकीत हिंदू खतरे में है किंवा लव जिहाद हे मुद्दे येतच राहतात. हिंदू म्हणून ही चिंता करण्यासारखी गोष्ट नक्कीच आहे. पण नेमकी चूक काय होते? कोण कमी पडतंय? सत्ता आहे, संघटन आहे, तरी सुद्धा हिंदू असुरक्षित आहे असं चित्र असेल तर हिंदू म्हणून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शतक महोत्सवी वर्षात संघापुढच्या काही अडचणी वाढलेल्या आहेत. अखंड हिंदू राष्ट्राचा संकल्प असलेल्या संघाला आज आपल्या पक्षाची सत्ता असून सुद्धा नेपाळ सारखे एकेकाळचे हिंदू राष्ट्र हे दूर जाताना दिसतात. बांगलादेशमध्ये भारताविषयी बरं मत नसणारी माणसंही सत्तेत आहेत. पाकिस्तान अमेरिकेच्या आणखी जवळ जाताना दिसतोय. अमेरिका रोज एक नवीन धमकी देते. या अशा वातावरणात
देशातल्या जनतेला अखंड हिंदू राष्ट्र हे आणखी लांब जाताना दिसतंय. H1 व्हिसा हा प्रश्न सगळ्यात जास्त मोठा वाटतोय. मातृभूमीचं सोशल मीडियावर कौतुक आणि प्रत्यक्षात युरोप अमेरिकेत स्थायिक व्हायचं स्वप्न असणारी नवी पिढी ही तयार होतीये. त्यामुळे येणाऱ्या शतकासाठी संघाचा विचार नेमका काय असेल हे बघणं उत्सुकतेचं असणार आहे. हिंदू राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी ही प्रतिज्ञा बदलून भारतवर्षाची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी हे वाक्य आलं. पण त्यात संघ कितपत यशस्वी ठरला, किती उन्नती झाली याचा हिशोब संघाने करायला पाहिजे. संघ म्हणजे काही सरकार नाही, संस्था आहे. त्यामुळे संघाला कोणी जाब विचारणार नाही, पण संघाने हा हिशोब नक्की केला असेल. पुढच्या 100 वर्षांचं संघाने नियोजनही तयार केलं असेल. क्रिकेटमध्ये खेळाडूचं शतक पूर्ण झालं की शुभेच्छा देतातच. खेळाडूने स्वतःसाठी शतक केलं असेल तर बसून टाळ्या वाजवतात. पण जर ते शतक हे देशासाठी कामी आलं असेल तर उभं राहून टाळ्या या वाजवल्या जातात, मानवंदना दिली जाते. संघाच्या शतकाला देश कशी प्रतिक्रिया देतो हे या शतक महोत्सवी वर्षात बघायला मिळणार आहे. वयम पंचाधिक शतम नावाने गोळवलकर गुरुजींचं एक भाषण प्रसिद्ध आहे. त्याचा सार असा आहे की परिवारात भांडण असेल तर पांडव हे 5 असतात, कौरव मात्र 100. पण परक्या शत्रू विरुद्ध एकी झाली तर 5 पांडव आणि 100 कौरव मिळून 105 होतात. संघाच्या लाडक्या भाजपने मात्र 105 होण्याची कधीच सुरुवात केली आहे. काँग्रेस मुक्त भारत म्हणता म्हणता काँग्रेस युक्त भाजप व्हायला सुरुवात झाली आहे. एका काँग्रेस कार्यकर्त्यानं सुरू केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आता पुन्हा काँग्रेस सामील व्हायला सुरुवात झाली आहे. यालाच पोएटिक जस्टिस म्हणावं का? महाभारतात कौरव पांडव कधी एकत्र आले नाहीत, पण आले असते तर कौरवच पांडवांसारखे झाले असते याची काय गॅरंटी? कदाचित पांडवांना कौरवांचे गुण लागले असते की. आणि मुळातच कौरव कोण पांडव कोण हेच ओळखून येण्याचा काळ आलेला आहे. वयम पंचाधिक शतमचा हा एक तोटा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. पावित्र्य, निष्ठा आणि त्याग या गोष्टींचं महत्त्व असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या बाबतीत नक्कीच दक्ष असेल.